उन्हाळी कांद्याचे बाजारभाव पिंपळगावला आज 24 रुपयापर्यंत पोहोचलेले आहेत आणि काल लासलगावला काही नग हे तब्बल 4,000च्या पलीकडे गेलेले होते. असं असलं तरी उन्हाळी कांद्याचा सरासरी जो बाजारभाव आहे तो या सोमवारपासनं अगदी आजपर्यंत बुधवारपर्यंत तो साधारण 1100 ते 1200 असा टिकून आहे. या संदर्भात आपण आधीच संकेत दिलेले होते. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे दिनांक 3 डिसेंबर, वार आहे बुधवार 2025. सोमवारपासनं कांद्याचे लिलाव सुरू झाले, म्हणजे डिसेंबरचे जे कांद्याचे लिलाव सुरू झाले त्यामध्ये अशी एक भीती होती की उन्हाळी कांद्याचे बाजारभाव हे कमी होऊ शकतात. पण सुदैवानं श्रीलंकेच्याकडची मागणी वाढलेली दिसते, तिथं मागणी आहे, दक्षिणेकडे पण मागणी आहे. याचा परिणाम असा होतो आहे की जिथून निर्यात होते आहे त्या लासलगाव आणि पिंपळगाव आणि एकूणच नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे बाजारभाव, विशेषतः उन्हाळी कांद्याचे बाजारभाव टिकून आहेत. आता आजचे कांद्याचे बाजारभाव कसे आहेत, त्यातले काही नग हे जास्त किमतीला विकले गेले आणि सरासरी बाजारभाव काय आहे 3 तारखेचे ते आपण समजून घेऊया. पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेन की जे चॅनलला नवीन आहे ते या ठिकाणी हिरव्या बटनावर क्लिक करून लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. तुम्हाला बाजारभाव किती मिळतो आहे उन्हाळी कांद्याचा ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आपण याआधीच रविवारी आपण एक असं सांगितलेलं होतं की या आठवड्याचे कांद्याचे बाजारभाव संभाव्य काय असू शकतात त्याचं विश्लेषण केलं होतं, विशेषतः डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या संदर्भात. तो व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून बघू शकतात. अनेकांना असा प्रश्न आहे की तुम्ही जे सांगता ती सगळी माहिती विश्लेषण जे आहे तर ते काय फार असं नाही, आम्हाला पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, तुमचं आम्ही काय ऐकावं, आम्हीच आमचं ते सांगतो. तर अवश्य तुम्ही तसा प्रयत्न करावा, हीच ॲग्रो शिवारची इच्छा आहे. आणि म्हणून तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक केलं तर तिथे कांदा प्रशिक्षण किंवा गोल्ड मेंबरशिप जर घेतली तर साधारण अगदी थोडक्यात पण बारीक बारीक विषय त्याच्यामध्ये आहेत की तुम्ही स्वतःच कांद्याचे विश्लेषण कसं करायचं आणि कांद्याचे बाजारभावाचे अंदाज कसे लावायचे. आपण जे ॲग्रो शिवार मॉडेल विश्लेषणाचं डेव्हलप केलं आहे ती सगळी माहिती तिथे आहे. अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे आणि ते स्वतःच आता बाकीच्यांना सांगतायत की बाबा कांद्याचं काय होईल, त्यामुळे त्यांना काही कुठे हे बघायची गरज नाही. तर तुम्हालाही त्याचा फायदा होईल. नक्कीच या महिन्यात जर तुम्ही ते केलं तर त्या पद्धतीनं तुम्हाला त्याचा लाभ होऊ शकतो. आता मागे 2-3 घटना घडलेल्या होत्या की श्रीलंकेमध्ये वाढलेली मागणी, कारण श्रीलंकेमध्ये फार मोठं संकट आलं. या आठवड्याच्या अगदी सुरुवात व्हायच्या आधीचीच गोष्ट होती, त्याचे आपण संकेत दिले होते. खरं तर मागच्या आठवड्या असा संकेत देत होता की उन्हाळी कांद्याचे बाजारभाव आता पडण्यात जमा आहे आणि ते बहुतेक हा सीझन आता संपला आहे. आता काही ते बाजारभाव वर येऊ शकत नाही आणि ते अगदी 700-800च्या खाली जातील. माझ्याकडनंही काही मी तसे उल्लेख केले होते. पण आत्ताची स्थिती जी आहे बुधवारपर्यंत तरी चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं अगदी 10 दिवसांपूर्वी की उन्हाळी कांदा विकायचा असेल तर हा गोल्डन पिरियड आहे. याच्यानंतर माहीत नाही काय होईल, कारण पुढच्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये लाल कांदा येईल आणि एक गॅप येणार आहे की जिथे कांद्याचे बाजारभाव वाढू शकतात, स्थिर राहू शकतात. हे पण सांगितलं होतं. तो गॅप आता यायला कदाचित सुरुवात झालेली असू शकेल. नाफेडचा जो कांदा आहे तो आता संपतो आहे आणि अनेकांनी नाफेडच्या कांद्याच्या संदर्भात एक विरोधाभास असा आहे की काही व्यापारीच नाफेडच्या ज्या काही संस्था आहे, प्रोड्युसर कंपन्या आहे की ज्यांच्याकडे कांदा नाही आहे तर त्यांना आपल्याकडचा कांदा भरून देत आहेत असे रिपोर्ट येत आहेत. काही जणांनी प्रत्यक्ष सांगितलं आहे व्हॉट्सअप मेसेज करून आणि काहींनी आपल्या यूट्यूबला कमेंट करूनही ते सांगितलेलं आहे. आम्ही तपासल्यावर त्याच्यामध्ये तथ्य आढळलं. गंमत म्हणजे हे तेच व्यापारी आहे की जे नाफेडला कांदा पुरवतात, नाफेडचं गोडाऊन भाड्याने घेऊन स्वतः करोडो रुपये कमवतात आणि यांचाच कांदा जेव्हा मार्केटमध्ये येतो आणि जेव्हा भाव पडतो म्हणजे यांचाच कांदा नाफेडला विकला जातो. आत्ताही तेच चालू आहे, कारण नाफेडच्या संस्थांचा कांदा संपला आहे, जे काही घोटाळेबाज असतील. आणि वर हेच काही टुक्कार यूट्यूबर, टुक्कार पत्रकार किंवा ठेवलेले पत्रकार, वाईट शब्द आहे पण नाईलाज आहे, त्या माध्यमामध्ये बातम्या पेरतात
आणि नाफेडचा कांदा आल्यामुळे भाव पडले किंवा अमुक झाला म्हणून भाव पडले, आमची फार वाईट परिस्थिती आहे, ही तीच मंडळी आहे. यांना एकच उपाय आहे की तुम्ही सावध राहा, प्रश्न विचारा. तुम्ही एकत्र येऊन प्रश्न नाही विचारलं तर हे असंच चालू राहणार आहे, वर्षानुवर्ष चालेल. म्हणजे 10 वर्षापूर्वी खताचा भाव जो होता किंवा जो काही खर्च येत होता मजुरीचा, तो आता तिप्पट झालेला आहे, चौपट झालेला आहे. येणाऱ्या काळात तो येईल, पण आताही 10 वर्षापूर्वीचा जर भाव तुमच्या समोर जर ठेवला जात असेल आणि तुम्हाला तेच काहीतरी 500,000 जर खेळवलं जात असेल, तर या सगळ्या याच्यात बाजार व्यवस्थापन तितकीच जबाबदार आहे आणि तुम्ही पण थोडीशी जबाबदारी अंगावर घेऊन प्रश्न विचारायला पाहिजेत. एनिवे, हा विषय हा वेगळ्या स्वरूपाचा आहे. आपण येणाऱ्या काळामध्ये याविषयी बोलू. नाफेडच्या भ्रष्टाचारांना एक दणका दिलेला आहे हायकोर्टाने, मुंबई हायकोर्टाने. तो काय आहे त्याची माहिती आपण उद्या घेऊया. आत्ता आपण आजचे बाजारभाव जाणून घेऊ. तुम्हाला कुठे कसे आहेत ते लक्षात येईल. माझ्याकडे आज दिनांक 3 नोव्हेंबर दुपारपर्यंतचे, म्हणजे दुपारी 4-4:30 वाजेपर्यंतचे कांद्याचे, लाल कांदा आणि उन्हाळी कांद्याचे बाजारभाव आहेत. माफ करा, 3 डिसेंबर, मी नोव्हेंबर चुकून म्हणालो. अकलूजला 380 क्विंटल आवक झाली. 200, 1500 आणि 850 असे बाजारभाव आहे. कोल्हापूरला, ते तिथले लोकल कांदा आहे, त्यात उन्हाळी आणि हे दोन्ही असेल. कोल्हापूरला 4321 आवक झाली. 500, 2000, 1100. आता कोल्हापूरला कांद्याचे बाजारभाव कमी होते मागच्या आठवड्यात, म्हणजे 2 आठवड्यापूर्वी. ते आता तिथे पुन्हा ते 2000पर्यंत पोहोचलेले आहेत. अकोलामध्ये 305 आवक झाली क्विंटलमध्ये. 400, 1300, 1000 असे बाजारभाव आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2608 क्विंटल आवक झाली. 500, 1400, 950. आता छत्रपती संभाजीनगरचे बाजारभाव हे 750-800पर्यंत गेले होते सरासरी. त्यात परत 100 ते 150ची वाढ होताना दिसते आहे. चंद्रपूरचं गंजवड बाजार समिती 350 आवक आहे, पण 1300, 2500, 1600. आता इथे पण कमी झाले होते, ते पण वधारलेले आहेत. मुंबईच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये साधारण 8434 क्विंटल आवक होऊन तिथले बाजारभाव 500, 1900 आणि 1200 असे आहेत. खेडच्या चाकण बाजार समितीमध्ये 800, 1400, 1200. साताऱ्यामध्ये 1000, 2000, 1500. कराडमध्ये हळव्या कांद्याला 300, 1500, 1500. सोलापूरला उन्हाळी कांद्याला 18000 जी आवक झाली आज, 100, 2300 आणि 850. सोलापूरमध्ये थोडेसे कमी आहेत, म्हणजे ते 1100वरनं 1000वरनं ते आता 850वर आलेले आहेत. अमरावतीला लाल कांद्याला, आता हा तिथं उन्हाळी कांदाच आहे खरं तर, कारण तिथं पांढरा कांदा येतो, 300, 800, 550 असे घसरलेले दर आहेत. धुळ्यामध्ये लाल कांद्याला 700, 2000, 1600 आहेत. इथे लाल कांद्याचे बऱ्यापैकी बाजारभाव आहे. लाल कांद्याचे बाजारभाव हे डिसेंबरच्या 3ऱ्या आठवड्यापर्यंत कांदा बियाण्यांची खरेदी होईपर्यंत ते टिकून राहतील. 2 घटना होत आहेत. गुजरातमध्ये कांदा यायला सुरुवात झाली नवीन. खरीपाचा कांदा मध्य प्रदेशमध्ये पण येतो आहे. आणि 2 दिवसांपूर्वी अलवरचा जो कांदा आहे तो 1,00,000 वक्कल किंवा 1,00,000 तिथे गोण्या तिथे आलेल्या आहेत. तर हे जरी असलं तरी काही ठिकाणचा कांदा कमी होताना दिसतोय. शाजापूरला आज कांदा कमी झाला आहे आणि दक्षिणेकडचा कांदा कमी होताना दिसतोय. त्याचा परिणाम येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या कांद्याला मागणी होईल. आणि सर्वात महत्त्वाचं की कांद्याचं उत्पादन खरीप आणि लेट खरीप महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशाला फक्त 1 महिना पुरेल एवढंच येणार आहे, असा अंदाज कृषी विभागानं लावलेला आहे, प्राथमिक अंदाज. याच्या संदर्भात डिटेल माहिती पाहिजे असेल तर आपण त्याचा व्हिडिओ केला आहे, तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून बघू शकता. अनेक माहिती आपण देत नाही इथे. याचं कारण काही लोक ही माहिती चोरतात, त्याच्यामध्ये तोडफोड करून त्याची हेडिंग बदलतात आणि अतिशय वाईट पद्धतीने, विकृत पद्धतीनं ते तुमच्यासमोर सादर केलं जातं आणि या सगळ्या याच्यामध्ये बदनामी आमची होते आणि नुकसान तुमचं होतं. त्यामुळे आम्ही बाजारभाव वाढणार असं सांगतो पण वाढतच नाही, आम्ही पडणार असं सांगतो किंवा काय असे काही नाही आहे, विकणार असं सांगतो असंही सांगितलेलं नाही आहे. पण तुम्हाला अगदी बारीक बघायचं असेल ना, तुम्ही जॉईनचे व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये जॉईन बटन क्लिक करा, मेंबरशिप घ्या. तिथं बारीक सांगितलेलं आहे कधी विकायचा, केव्हा विकायचा, ठेवायचा की नाही, पुढे वाढतील की नाही, काय कारण आहे न वाढण्याचं. इथं मात्र चोर लोकांना किंवा जे माहिती चोर आहेत त्यांना मात्र उगाच हातात कोलीत दिल्यासारखं होईल. माफ करा, मी असा शब्द वापरतो आहे. पण शेतकऱ्यांसाठी मात्र ही माहिती आपण देतच असतो, त्यामुळे तुम्हाला ती देणं माझं कर्तव्यच आहे. आता आपण पुढचे बाजारभाव बघूया.
त्यामुळे लाल कांद्याचे बाजारभाव हे बऱ्यापैकी राहतील. आता जळगावमध्ये लाल कांद्याला 325, 1200, 762. धुळ्यामध्ये मी जसं सांगितलं की 1600 सरासरी आहे. चांदवडमध्ये 440, 2960, 1500. आता चांदवड, उमराणा, लासलगाव, पिंपळगाव, कळवण, आभोणा या ज्या बाजार समिती आहेत इथं कांद्याच्या किंवा बियाणांसाठी किंवा भिजवायचा जो कांदा आहे त्यासाठीची खरेदी सुरू आहे. त्याचाही परिणाम या तुमच्या बाजारभावावर होतोय. आता खूप नग जात आहेत का असं नाही आहे. साधारण एखाद्या शेतकऱ्याचा खूप चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे, बियाणांच्या क्वालिटीचा कांदा आहे. 2-3 शेतकऱ्यांनी मला कमेंट केलं, त्यांनी सांगितलं की तुमच्या व्हिडिओमुळे मी कांदा विकायचं थांबलो 1-2 दिवस. म्हणजे मागच्या आठवड्याऐवजी त्यांनी या आठवड्यात विकला तर त्यांचा कांदा साधारण 2200-2300 रुपये त्यांना बाजारभाव मिळाला लाल कांद्याला, नवीन कांद्याला. तर असे पण फायदे होत आहेत. अर्थात कांदा विकायचा की नाही हा तुमचा निर्णय आहे, पण त्याच्यामध्ये एखादा नग, एखादी गाडी असे येतात की जे चांगल्या क्वालिटीचे आहे आणि बियाणे कंपनीला ॲट एनी कॉस्ट तुम्हाला काय वाटेल ते पैसे देतील, पण त्यांना आता कांदा पाहिजे. कारण कांद्याचा सीझन निघून गेला ना लागवडीचा, बियाणांसाठीचा, तर तिथं त्यांचं उत्पादनात घट होते. त्यामुळे तुम्ही कुठल्याही व्यापाऱ्याला विचारा, आडतदारांना विचारा किंवा अनुभवी शेतकऱ्यांना विचारा नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा अन्य ठिकाणी. त्यामुळे लाल कांद्याचा विषय जो आहे तिथे चांगले बाजारभाव मिळत राहतील. फक्त सावधतेने व्यवहार करा वेगवेगळे बाजारभाव बघून. आणि हीच कारण आहे की शेतकऱ्यांच्या मागणीवरनं आपण आता दररोजचे बाजारभावसुद्धा आपण सांगणार आहोत. आधी मला असं वाटलं की आपण देतो आहे यूट्यूबला, काय व्हॉट्सअप चॅनलला देतो आहे, ज्याची लिंक पहिल्या कमेंटमध्ये आहे. पण लक्षात आलं की शेतकऱ्यांची गरज आहे, प्रत्येकाला माहितीच असतेच असं नाही. तर येणाऱ्या काळात माझा प्रयत्न आहे दत्त जयंती झाल्यानंतर की तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या जास्तीत जास्त बाजारभावाच्या संदर्भात पूर्ण करायच्या. विश्लेषण तर सांगतोच आहोत आपण. आता नागपूरला लाल कांदा 1000, 1500, 1375. चांदवडचं मी तुम्हाला सांगितलं 1500 सरासरी आहे. देवळ्यामध्ये 200, 1100, 900. आता इथे साधारण सरासरी 900पर्यंत आहे लाल कांदा. हिंगणामध्ये 2000 आहे. सांगली फळे आणि भाजीपाला जे आहे तिथं 500, 1800, 1150 आहे. पुण्यामध्ये आता हा लोकल कांदा आहे तर साधारण उन्हाळी कांदा म्हणाला तरी चालेल, ते 400, 1700, 1050 किंवा 1050. इथे खूप खाली जायला अपेक्षा अशी सांगितलं जात होती, पण तशी झालेलं नाही आहे, टिकून राहिलेले आहेत, पण ते काही फार वरती आलेलं नाही आहेत. त्यामुळे ते बाजारभाव स्थिर आहे पुण्याचे. आता 40गावला लोकल कांदा जो आहे तिथं 500, 1200, 800 असे बाजारभाव आहेत. कल्याणमध्ये 1 नंबरचा जो कांदा आहे 700, 1300, 1000. हे सगळे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव आहे. आता नागपूरला पांढऱ्या कांद्याला 1500, 2000, 1875 असे दर आहेत. आणि पिंपळगाव बसवंतला पोळ कांद्याला नवीन कांदा जो आहे किंवा लाल कांदा जो आहे 1750 आवक होऊन किमान 1100. आता बघा, किमान 1100 किमान बाजारभाव बघायचे असतात की किमान बाजारभाव खूप घसरलेले असतील तर मग मी काही 10,000 जरी सांगितले जास्तीत जास्त तरी फायदा होत नाही. तर आता 1100च्या खाली मिळणार नाही किमान असल्यामुळे. आणि जास्तीत जास्त बाजारभाव पोचले आहेत 4864 त्याच्यामध्ये. आता 4864पर्यंत पोचला आहे आणि सरासरी 2500 केलेला आहे. हा लाल कांद्याचा बाजारभाव आहे. येवल्यामध्ये आता मी उन्हाळी कांद्याचे बाजारभाव सांगतो, विशेषतः नाशिक जिल्ह्याचे. येवल्यामध्ये उन्हाळी कांद्याची 4000 आवक होऊन 225, 1476 आणि 850. आजही चांगल्या क्वालिटीचा जो एक्सपोर्ट माल आहे त्याला 1300, 1400, 1500, 1700पर्यंत बाजारभाव मिळत आहे. आणि आपण इथे बघतो तर आज 2400 रुपयापर्यंत बाजारभाव मिळणार आहे याच्यामध्ये, ते पण बघूया. विंचूरमध्ये 400, 1500, 1210 असे उन्हाळी कांद्याचे दर आहेत. मुंगस्यामध्ये 7.5 क्विंटल आवक झाली, 7,500 क्विंटल, 200, 1166 आणि 800 असे बाजारभाव आहे. सिन्नरला 500, 1351, 950 असे बाजारभाव आहे. सगळ्यात आधी पिंपळगाव बसवंत सांगतो, 9000 क्विंटल आवक आहे. आवक घसरलेली आहे, घसरत आहे. 300, 2401 आणि 1250 आहे. म्हणजे कालच्यापेक्षा सरासरी बाजारभाव जे आहेत ते साधारण 70 ते 80 रुपये किंवा 100 रुपयांनी वाढलेले आहेत. पण जास्तीत जास्त जो बाजारभाव आहे तो कालही चांगला होता, आज 2401 रुपयांपर्यंत गेलेला आहे. सायखेड्यामध्ये 1500 रुपये आहेत, साधारण 1025 हा सरासरी आहे, 1500 जास्तीत जास्त असं आहे. आता देवळ्यामध्ये साधारण 5500 क्विंटलची आवक आहे आणि 150, 1400, 925 असे बाजारभाव आहेत. मनमाडमध्ये 900 रुपये सरासरी आहे, 1100 जास्तीत जास्त, किमान 200 आहे. चांदवडला 400,
1600 आणि 1000 असे दर आहेत. 1600, 1595 मी 1600 सांगितलं. आणि सिन्नरच्या नायगाव बाजारात 500, 1351, 950 आहे. तर हे आजच्यापर्यंतचे बाजारभाव आहेत. आणखी 3 दिवस बाजारभाव कसे राहतील किंवा 4 दिवस कसे राहतील याचा आढावा आपण ऑलरेडी घेतलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये 2-3 व्हिडिओ महत्त्वाचे आहे. त्यामध्ये कांदा बाजारभाव पाडणारे जे लोक आहेत घोटाळे करून, नाफेडचा असेल, NCCFचा असेल, त्या सगळ्यांना हायकोर्ट आता दणका देतं आहे. हेच कारण आहे की आत्ताचे जे बाजारभाव वाढले त्यामध्ये थोडासा त्याचाही पण काही इफेक्ट नाही ना, अशी शंका आहे. ती एक महत्त्वाची आणि मोठी बातमी असणार आहे. ते आपण वेळोवेळी अशा बातम्या तुम्हाला सांगूच आणि बाजारभावही सांगूच. पुन्हा एकदा जे नवीन आहे त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि चॅनलशी जोडून राहा. नमस्कार.